आपण शेतकरी गटाला दशपर्णी कसा तयार करायचा ते समजावून सांगायला. मग तो अर्क कसा करायचा आहे आपल्याला, दशपर्णी अर्क? त्या समूहातील महिला तिथे माझं नाव हर्षा अविनाश किनगे. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी मी लिंबाचा 5 किलो पाला घेतलेला आहे. माझं नाव भावना दत्तात्रय नाफळे. दशपर्णी अर्क करण्यासाठी मी हा निर्गुंडीचा पाला 2 किलो घेतला आहे. मी हा एरंट 2 किलो पाला घेतलेला आहे. मी वैशाली किनगे 2 किलो टणटणीचा पाला घेतला आहे. मी सिल्वा स्वप्नील नाफळे रुईचे पानं घेतलेले आहे 2 किलो. माझं नाव विशाखा प्रशांत ठाणे. मी दशपर्णी अर्क बनवण्यासाठी धोत्र्याचा 2 किलो पाला घेतला. मी मनीषा योगेश नाफळे. दशपर्णी अर्क करण्यासाठी मी 2 किलो पपईचा पाला घेतला. मी रेणुका आनंद नाफळे. दशपर्णी अर्क बनवण्यासाठी लाल कन्हेराचा 2 किलो पाला. मी मंगला पंकज नाफळे. दशपर्णी अर्कासाठी सीताफळाचा 3 किलो पाला घेतलेला आहे. मी कविता संदीप नाफळे. करंजीचा 2 किलो पाला घेतला. याच 10 पाल्यांसोबत अधिक काही साहित्य लागणार आहे. त्याच्यासाठी खलबत्त्याचा वापर केलेला आहे. पाला मोजून घेण्यासाठी काट्याचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर 2 किलो शेणाचा वापर केलेला आहे आणि 5 लिटर गोमूत्राचा वापर केलेला आहे. तर पाण्यामध्ये आपण हा दशपर्णी तयार करणार आहे. ताई माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दशपर्णी कसा तयार करायचा आहे ते सांगते. हे सगळे आपण ड्राम मध्ये टाकायच्या आधी पाले विड्याच्या साहाय्याने चिरून घेऊ. खलबत्त्यामध्ये सुद्धा आपण तो पाला कुटून घेऊ शकतो. लसूण मिरची पेस्ट, चला ताई आपण दशपर्णी आता तयार करूया. दशपर्णीसाठी आपण ही 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 170 लिटर पाणी घेतलेले. आता आपण याच्यामध्ये गोमूत्र टाकूया. आता आपण याच्यामध्ये शेण टाकून घेऊ. आता आपण रुईचा पाला घेऊया. आता हा करंजीचा पाला घेतलेला आहे 2 किलो. हा आहे एरंडाचा 2 किलो पाला. निर्गुंडीचा पाला. हा निंबाचा पाला. हा सीताफळाचा पाला. हा लाल कन्हेराचा पाला. हा टणटणीचा पाला. ही जागा याच्यासाठी निवडलेली आहे की हा ड्रम जो आहे तो आपला 30 दिवसासाठी सावलीमध्ये पाहिजे आणि दिवसातून हे दशपर्णी अर्क आपल्याला 3 वेळा मिश्रण हलवून घ्यायचे आहे. हा 200 लिटर दशपर्णी अर्क आपल्याला 40 एकरासाठी वापरता येईल. 15 लिटर पाण्याला आपण हा दशपर्णी अर्क 2 लिटर वापरू शकतो. याच्यामध्ये 2 किलो मिरचीचा ठेचा आणि अर्धा किलो लसणचा ठेचा असं आपण टाकून घेतलेला आहे.